रोहित आलाय. रोहितने आजचा दिवस अक्षरशः गाजवलाय. काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग केली. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहेत, आपल्या पाठीराख्यांना मंत्रमुग्ध केले आहेत. जे युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक बघत असतील त्यांना मात्र आनंद देण्याचं काम केलंय. मॅच मध्ये त्याने 8 चौकार देखील मारले. स्ट्राईक केला आता कल्पेशला. बरोबर चांगलं कॉन्टेस्ट, बेस्ट वर्सेस बेस्ट बघायला मिळते. ऑन साईडला शॉट, फाईन लेग, शॉट लेगला क्षेत्रक्षण, मिड ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक मिड विकेटला क्षेत्रक्षण. पहिला चेंडू इनफिल्डच्या वर उडवलाय. झेलची शक्यता. मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. क्षेत्ररक्षक आधी थांबले. रुद्रा माळी आधी का थांबले, आधी वाट बघितली आणि चेंडूने त्यांची वाट लावली. आधीच स्टार्ट घेतलं असं रोहित ते सांगतात की थांब, तुम्हाला स्टार्ट घ्यायचं होतं. 1 ते 2 पावलं स्टार्ट घेतले असं रुद्राने हा झेल पकडला असता. काय हरकत नाही, झेल ड्रॉप झालाय. कल्पेशचा इथून झेल ड्रॉप झालाय. अपील स्ट्रॉंग होतंय. डायरेक्ट हिट देखील केलंय. काय होतं आता पाहायचंय. चला चेक करायचंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. चला मॅनेजमेंट कमिटी या लवकर. नितेश पाटील या लवकर, चला जरा चेक करा. प्रसाद सर या. रनआउटसाठी चेक करायचंय. काय जबरदस्त अपील केलं, स्ट्रॉंग अपील झालंय. बॅटर बाद आहे. धावबादच्या स्वरूपात बॅटर बाद आहे. काय जबरदस्त गोटी नेम बघा ना. क्लिअरिटी विथ क्वालिटी. अरे जीटीसी म्हटलं ना मी मगाशी, भूषण तुम्हाला म्हणाल ऑपरेटर अनेक आले, पण हे साधे सिंपल आमचे ऑपरेटर लय भारी ऑपरेटिंग करतात. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. एक बॅटर बाद. ओमकार बाद झालाय. आता नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती कोण येतोय? निलेशला आपण पाहू शकता. अपील स्ट्रॉंग केलं होतं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तर दुसऱ्या चेंडूवरती बॅटर बाद. ओमकार बघा नाराज मुद्रण, जड पावलाने मैदान सोडतोय. बघा थोडस स्वतःवरती नाराज होत आहेत, तर त्यांना माहिती मी पोहोचणार नाहीये, पण धाव घेतली कल्पेशनी. बॅटर बाद होतोय. बघा जे आमचे रिक्षावाले दादा आहेत त्यांना विनंती, थोडीशी रिक्षा पुढे तरी घ्या, नाही तर मागे तरी घ्या. रिक्षावाले दादा थोडंसं जरा, खरं तुमच्या काचेवरती सूर्याची किरण पारावरती आहेत, ती आमच्या डोळ्यावर येत आहेत. बघा थर्डमॅनला जे क्षेत्रक्षक त्यांना विनंती करतोय, जरा थोडंसं सहकार्य करा. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता यावेळेला निलेशला आपण पाहू शकता. रोहित गोलंदाजी मार्कवर. राईट आम राहून देकडे मार्ग. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. फटका चांगला यावेळेला. लॉफ्ट ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा खबरला चेंडू वेगाने. हो हो, काय क्षेत्ररक्षण केलं, अप्रतिम क्षेत्ररक्षण. हर्षांगने धावा वाचवल्या आहेत. मी तर म्हणेल 2 धावा वाचवल्या आहेत. काय क्षेत्ररक्षण करतो बघा ना. यावेळेला आपण बघू शकता महिरा 11 गौदेव 12-13 नागाव संघ चार्जअप संघ वाटतोय. 9 ट्रॉफी जिंकल्या त्या संघाने. काय जबरदस्त कामगिरी. रोहित राईट राऊंड द मारा करतो. शकला निलेश ऑन साईडला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. नागाव संघ. महिरा 11 गौदेवी 12-13 नागाव. नेहमी गावदेवीचा आशीर्वाद घेऊन हा संघ उतरतो. आणि जर 40 प्लसचा संघ बघितला तर गावदेव या नावाने संघ एज आहे. हो चांगलं क्षेत्ररक्षण. सिद्धू बघा काय वेगाने आलाय, चित्याच्या वेगाने आला. मिडॉनवरनं चेंडूवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावा येत नाहीयेत. कल्पेश देखील संघर्ष करतो. कल्पेशचा एक झेल सुटलाय असे रुद्राकडनं. पॉवर प्लेचा आपण तर पुढचा चेंडू ऊर्धकडनं मारा करतोय. उडवलाय मिडॉनच्या डोक्यावर ना. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू गेला यावेळेला लॉंग ऑन सी मारच्या पार षटकार.
का मॅच बॉल आलाय का? चला चला लवकर जरा सामना सुरू करायचा लगेच. बॉल दिलाय का विजय? नवीन बॉल नवीन बॉल. मागे जा. नाही खेळाडू कोणी जाऊ नका बघा प्लीज. कौसा संघाचे खेळाडू आपण डगआउट सोडू नका बघा. बघा काही खेळाडू जाऊ प्लीज बघा जाऊ नका. नाही कोणी जाऊ नका. सोनीताई क्षीरसागर ताईंचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे आपण तर मिस्टर देखील आले आहेत. संदीप क्षीरसागर साहेब देखील आले आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आज महिला देखील बघा आपण पाहू शकता. महिला क्रिकेट संघ भारतीय संघाचा खूप चांगली कामगिरी करतोय. मिताली राज असेल आपण बघितलं तर आणखीन काही खेळाडू बरेचसे असे खेळाडू ज्या महिला क्रिकेटर त्यांनी नाव गाजवलं आपल्या देशाचं आपलं घराण्याचं राज्याचं आपलं नाव गाजवलं. हर्षांचा हा चेंडू अपील केलं जातं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केले जाते लेग बायच्या स्वरूपात. दोघी भाने देखील बघा गुड खूप चांगला डिसिजन देत आहेत. हर्षांग आलाय गोलंदाजी मार्कवर. संख्या 12. हर्षांग गोलंदाजी मार्कवर. साकेला कल्पेश गोवारीला आपण पाहू शकतो. कल्पेशला एक जीवदान मिळालं. त्या जीवदानाचा किती फायदा घेतो पाहायचा इथून. कारण पहिला शेवटचा चेंडू ओरपेच मिळाला आणि त्याच्यावरती प्रहार देखील षटकार आला होता कल्पेशच्या माध्यमातून. तोच कल्पेश आता स्ट्राईकला आहे. हर्षांग येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक आपण तर पहिल्या संघात दुसऱ्या ढगून येतो. अडिलिगा इनकडून राईट ओव्हर तिकडे मारा होतोय. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे स्वीपा कव्हरला वेगाने आलाय. गुड थ्रो. एकच धाव. धावसंख्या धावफलकाची 13 धावा आपण पाहू शकता. धावसंख्या 13. एक गौदेवी आपण तर कौसा संघ प्रथम बॅटिंग करतोय. टॉस जिंकलाय आपण तर नागाव संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि चेस धावा केल्या त्या संघाने. पहिला सामना त्याने प्रथम बॅटिंग केली नंतर चेस केल्या. हर्षांग ओ सुरेख गोलंदाजी क्लीन बोल्ड बॅटर बाद. बिग विकेट. निलेशला मैदान सोडावं लागतंय. वेळ आपण योगेश येतोय. योगेश फौजदार येतोय. हर्षांगला विकेट मिळालाय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला बॅटर बाद झालाय. तब्बल 2-13 धावसंख्या. गौदेवी कौसा संघ प्रथम बॅटिंग करतोय. आपण तिसरी फेरीतली मॅच पाहतो. इथून जो संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल जयनमान निळजे संघाबरोबर. नितेश पाटीलचा संघ खूप चांगली मॅच बघायला मिळेल ती देखील. हर्षांग गोलंदाजी मार्कवर. सायकल आपण पाहू शकता या योगेश फौजदारला आपण पाहू शकतो. संघ नायक आहे. कॅप्टन इनिंग खेळावी लागणार आहे. कल्पेश गोवारी सारखा बॅटर अजूनही नो स्ट्राईकला आहे. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत इथून या संघ कौसा संघ 40 ते 45 धावांची आशा धरू शकतोय. पण गोलंदाजी चांगली आहे. हर्षांग ओ चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवायचा होता यावेळेला. आलाय हर्षांग. स्वीप केलाय. पाठवलं चेंडूला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू सीमारेषा पार. चौकार सलग 2 चेंडू 2 चौकार आलेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. योगेश आले त्याने आक्रमणाला सुरुवात केली. कॅप्टन इनिंग खेळतोय तर त्याला माहिती दबाव राहणार नाही मकल पेशवरती. हो चांगला चेंडू. फुलर लेनचा चेंडू. बॉल बॅक ड्राईव्ह बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर
आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करताना गौदी कौसा संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 बॅटर बाद झाले. 21 धावा धाव फलकात. या षटकात धावा आल्यात हर्षंगच्या आपण पाहू शकता तब्बल 10 धावा आल्यात. चला जयनमन निर्देशकाचा कोणी खेळाडू प्रतिनिधी जर आपण आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आपण. चला जरा वेळ कमी घ्या. पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतं या बेला. महिरा 11 आपण तर गौदेवी 12-13 नागाव संघ पुरस्कार आपण तर योगेश जानू महांत्रे यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. बघ अशी आमच्याशी भरपूर त्यांनी बातचीत केली. सांगितले बाळू पाटील जेव्हा जेव्हा मी संघ पुरस्कृत घेतो तेव्हा सर्व खेळाडू आपण तर अजून उपस्थित राहतात. गावातील देखील प्रेक्षक सामना एन्जॉय करतात. असंच पाहिजे. मी तर म्हणेल तर 25 झाल्यात. त्यामुळे वेळ जेवणाची नाही आहे. धावांची वेळ आहे. संध्याकाळचं वातावरण आहे. चला मॅच बॉल आलाय का. चंद्रविलास शंकर पाटील पार्वती कंस्ट्रक्शनचे आपण प्रॉपर्टी त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. काय फटका होता बघा ना या वेळेला. टायमिंग बेमिस आलं होतं कल्पेशचं. 27 धावा. तर कल्पेश जेवढ्या धावा करेल तेवढ्या तर टार्गेट म्हणून करावं लागेल. कारण जीवदान मिळालं त्यांना द्रमाईच्या माध्यमातून. पहिल्या षटकातच विकेट मिळाला असतं कल्पेश गोवारीचा पण तसं झालं नाहीये. नीतीला ते मान्य नव्हतं. चला जरा वेळ कमी घ्या. वेळ कमी घ्या. 5 वाजून आपण 4 वाजून बरोबर आपण तर 21 मिनिटं झालेत. यानंतर एक मॅच असणार आहे. सूरज स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. लेग बॉयच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 28 धावा. योगेशला आपण पाहू शकता. योगेश फौजदारला आपण पाहू शकता. मग चेंडू आणलाय यावेळेला. आमच्या सर्व कमिटी मेंबर्सला आपण धन्यवाद देऊ. कौशाचे देखील आपण आता खेळाडू आहेत तिथे आपण तर पाठीराखेत खेळाडू देखील आपण तर आहेत. टी शर्ट प्रदान केले म्हणजे राखीव खेळाडू असणार आहेत त्यांचे. 15 खेळाडू आहेत. 15 तास स्कॉट घेऊन खेळत आहेत. त्यांना माहिती आहे मैदानात 11 लागतात. 4 आपले राहतात तर एक खेळाडू 12 असतो. म्हणजे 3 तर राहतात. चेंडू पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण व्हायला. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक बघायला मिळेल. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 29 धावा. 29 धावा. स्ट्राईक केला कल्पेशला आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकात धावा येणं इथून गरजेचं आहे. सूरज कल्पेश उडवलाय. फटका चांगला आहे. फ्लॅट आलाय. एका आपण तर आमच्या खेळाडू क्षेत्ररक्षणाने झेल सोडलाय. मला वाटतं कौशाचे प्रेक्षक आहेत. क्या बात आहे. नाही आत्ता जर इथे बक्षीस असतं तर मला वाटतं घरी जापर्यंत त्याची वाट लावली असती. 2 षटकार आलेत कल्पेशच्या बाद. स्विच हिट केलं यावेळेला. मिसफीड झालीये. पॉइंटला चेंडू सीमारेषा पार. धावा येत आहेत. आता धावसंख्या धावफल कधी वेगाने वाढते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. कौसा संघ प्रथम बॅटिंग करताना 39 धावा. का बॅटिंग करतो बघा कल्पेश. जबरदस्त बॅटिंग करतो. मी मगाशी म्हणतो जीवदान मिळालंय कल्पेशला. तो जीवदानाचा फायदा घेईल आणि त्याचा फायदा घेतला नितीन गण. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडला असता तर कदाचित या धावा वेगाला मिळाल्या नसत्या. पण नीतीला ते मान्य नव्हतं. 39 धावा. या षटकात धावा आल्या आहेत. भूषण आम्हाला सांगतात तब्बल 18 धावा आल्या आहेत. अंतिम चेंडू बाकी. उडवलाय. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 3 पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या बेला
42 झाल्या आहेत या षटकात. धावा आल्या तब्बल आपण बेहतर आहे 21 धावा आल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग केली कल्पेश गोवारीने, जबरदस्त बॅटिंग केली आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. खेळाडू करतो जलपान. जाऊया डीजे मस्त त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. शपलून स्क्वेअर लेगला उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड कॅच. बॅटर बाद. खूप चांगला झेल घेतला या बेला सूरज मडवीने. बॅटर बाद होतोय. थँक्यू डीजे. बाद होण्यापूर्वी आपण तर 28 धावांची खेळी केली आहे. जबरदस्त बॅटिंग केली कल्पेशनी. स्क्वेअर लेगला खूप चांगला झेल घेतला गेलाय. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकतो या वेळेला. प्रशांत येतोय. ज्याला जीवनात यशस्वी व्हायचं आणि त्याने काही करायचं नाही, फक्त बजरंग बलाची धावा करायची आणि त्याच्या मंदिरात जाऊन रोज नमस्कार करायचे, त्याला तुम्ही यशस्वीच होणार. प्रशांत आलाय. निखिलला यश मिळालंय. निखिल राईट ऊर्ध्वकडे मारा करतोय. सायकला प्रशांत. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आल्यात मिड विकेटला. चूक झालीये. चुकीचं रूपांतर धावांमध्ये. चौकार. झेल जर मिळाला नसत सीमारेषा पार गेलाय. धावसंख्या 46. निखिल पुणे गोलंदाजी मार्फत धावा आल्या आहेत. धावा नव्हत्या त्या धावा आल्या आहेत. तिसऱ्या षटकात तब्बल आपण म्हणतो 23 धावा आल्या त्या. पुणे लूर फुल टॉस चेंडू डाऊन दी ग्राउंड. पुणे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बॅटर बाद. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 47. विकेट गेला इथे. 47 धावसंख्या ती गडी बाद झाली. तब्बल भूषण आम्हाला सांगतायत 4 गडी बाद झाल्यात. कौतिक कौसा संघ. प्रशांत बाद झालेत. नवीन बॅटर येतोय आदित्य टकले. काय फेकी केली ते बघा ना. अप्रतिम फेकी. हर्षंगने अप्रतिम फेकी केली होती. आदित्य टकले आलाय. निखिल तो आदित्य. चांगला चेंडू होता. फुलरलेनचा चेंडू खोदून काढला यावेळेला. डाऊन दी ग्राउंड. एकच 10 मिनिटे धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो 48. चेंडू बाकी या षटकातील फक्त आणि फक्त विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकात चांगली गोलंदाजी केली निखिलने. 6 धावा दिल्या आहेत. महत्वपूर्ण बॅटर देखील त्यांनी बाद केले. सांघिक यश देखील त्याला मिळालंय. निखिल फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. हा बैल मुझे मास. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. खेळतोय अंतिम चेंडू. 54 धावा झाल्यात. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचं या वेळेला. मेहरा 11 आपण तर 11 12 13 नागाव संघ
किती धावांचं लक्ष्याचा पाठलाग करा लागते त्यांना पाहायचं आहे. चांगला चेंडू द गुडलास पण टेकअप झाला. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता 54-55 धावांचं लक्ष असणार आहे. चला कौसा संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि जयनवर निर्जय टीमच्या कॅप्टनला विनंती असते आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. यानंतर फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा विजेता आणि जयनमान निर्जय. नितीन काळन सर बघितलं तर धावा झाल्या धावफलक 54-55 धावांचं लक्ष आहे. 13 पूर्णांक आपण मिळली तर 75च्या सरसरी धावा करायच्या आहेत. कारण की नागाव संघाकडे देखील बॅटिंग खूप चांगली. रोहित सारखा बॅटर खेळला आणि इथून स्टार्ट एक चांगला करून दिला तर ह्या लक्ष देखील ते पार करू शकतात. 55 धावांचं लक्ष तर इथून पार केलं जातं की आपण तर कौसा संघ त्यांना रोखतो. जाणण्यासाठी जावे दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन काळन सर यांच्याकडे धन्यवाद. तर याच दरम्यान सोनीताई क्षीरसागर एकविरा महिला मंडळाच्या अध्यक्ष यांना विनंती करता या आपला देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. ताईंचा देखील सन्मान केला जातोय. सोनीताई क्षीरसागर एकविरा महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. आज महिला देखील कुठंच मागे नाही आहेत. महिला चांगल्या क्रिकेट खेळतात. महिला चांगलं समाजकार्य करतात. महिला चांगलं आपण पाहिले तर वक्तव्य करतात. त्यांचा सन्मान केला जातं. सोनीताईंचं मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. सोनीताईंचा सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल तसेच पुढील सत्कारमूर्ती संदीप क्षीरसागर साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. तर पुढील सत्कारमूर्ती आपण तर चंद्रविलास शंकर पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. अतुल पांडे साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. अतुल पांडे साहेब याचा आपला देखील सन्मान केला जाणार आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान केला जाणार आहे. पुढील सत्कारमूर्ती आहे शत्रुघ्न तिवारी साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. लाईट टेलिकास्टवाले तिवारी साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. तिवारी साहेबांचा देखील सन्मान केला जाणार आहे. प्रत्येकाचं प्रेम राहिलंय प्रजेश पाटील वरती आणि त्याच्या प्रेमाखातीर या स्पर्धेला ते शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. सो या कॉम्बॉक्समध्ये सज्ज नितीन काळन सर धन्यवाद. नितीन काळन सर एक सन्मान अजून कृपाशंकर राय आपण या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. कृपाशंकर राय यांचा सन्मान केला जाणार आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये सज्ज नितीन काळन सर धन्यवाद. चला जयनुमान निर्जय टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. जो संघ काल सेमीफायनलमध्ये दाखल झालाय आणि या मॅचचा विजेता बघायचा कोणता संघ असेल. कौसा की नागाव. कौसाने धावा केले 54. ओमकार महत्वाच्या मॅचमध्ये रनआउट झाले होते मात्र तरी 50 ओलांडली आहे. 55 चेस करायचे आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय योगेश फौजदार तिथे आणि पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज तुम्ही पाहताय सिनियर ओमकार आलेत. मलिंगा स्टाईलमध्ये गोलंदाजी करतात. उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचे जुने डोंबिवली आणि वाडेकर.
दुसऱ्या बाजूला आई गावदेवी कौसा फुल टॉस टर्न केलाय बॉलला. स्वीपचा लाजवाब फटका आपल्या पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. जबरदस्त सुरुवात करत असताना मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव 11 धावा धापल कधी लागल्यात. 55 चेस करत असताना इथे इनसाइड आउटच्या माध्यमातून जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळत आहेत. कल्पेश गोवारी चेंडू मागे धावतायत. फिल्डिंग चांगली केली आहे मात्र राकेशने 2च धावा घेतल्यात. धावसंख्या 13. कल्पेश गोवारी जबरदस्त फिल्डिंग करत असताना 55 पाठलाग करायचे आणि 55 जर चेस झाल्या तर 10व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करेल आई गावदेवी 12-13 नागाव. त्यामुळे ट्रॉफी महत्वाची आहे आणि जर कौसानी संघाने हा सामना जिंकला तर कौसा संघ 5व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करेल. कोण जाईल कोण या स्पर्धेतनं उंच भरारी घेईल मात्र राकेशने बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग करत असताना राकेश पाटील. काय जबरदस्त बॅटिंग. 2 मॅच मध्ये राकेशला फारशी स्ट्राईक मिळाली नाही. राकेश शांत राहणारा फलंदाज नाहीये. स्वीपचा अजून एक चांगला फटका. मिड विकेटला 1 बाउन्स सीमा पार जाईल. 55चा पाठला करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या 23. मध्ये 23 आल्यात. आता कल्पेश गुवारी आपण बघू या स्पर्धेत खऱ्या अर्थाने आजच्या दिवसात ज्या फलंदाने धावांचा पाऊस पाडलाय तो कल्पेश गुवारी आपल्या पाहायला मिळतोय. कालचा दिवस नितेश पाटील, आज कल्पेश गुवारी आणि त्यानंतर रोहित हिट झाले त्या स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दिली मिड विकेटला क्षेत्रक्षेत्र ठेवण्यात आलेलं आहे. सिंगलच मेल. चांगली थ्रोफेकी. 24 धावा धापल करते आपल्या पाहायला मिळतात. 31 अजूनही करायचे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच सोपी केली आहे राकेशने. बघायचे मात्र शेवट गोड करतील का. मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव योगेशची म्हात्रे पुरस्कृत. कारण योगेश म्हात्रे स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत आणि नेहमीच नागाव संघावरती ते भरोसा दाखवतात. किंग ट्रॉफी सुद्धा याच नावाने जिंकली यावर्षी. चांगला चेंडू होता कल्पेशचा. डॉट बॉल. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. 31 धाबा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत आणि कल्पेश गुवारी या टीमचा एक विकेट टेकर गोलंदाज आहे. आतापर्यंत कल्पेशने 3 विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे तो नक्कीच राकेशच्या विकेटच्या शोधात. त्याला माहिती इथून विकेट आली तर एक षटक निलेश भोईरचे या मॅच मध्ये येणं बाकी आहे. त्यामुळे पलटवार होऊ शकतो अजूनही. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पटका फसलाय. मी मगाशी उल्लेख केला कल्पेश गोवारी या टीमचा एक विकेट टेकर गोलंदाज आणि या स्पर्धेमधली 4थी विकेट कल्पेशच्या नावावरती.
धावांची इनिंग इथे समाप्त झालेली आहे. राकेशची नवीन बॅटर सिद्धू भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. अभिजितने एक चांगला झेल टिपलाय. मगाशीच उल्लेख केला कल्पेश या टीमचा एक विकेट टेकर गोलंदाज आहे. निजे संघ इथे दाखल झालेला आहे सेमीफायनलच्या मॅचसाठी. जयनमान क्रिकेट संघ निजे चौथ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केलेली या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 3 ट्रॉफीज आतापर्यंत निजे संघाने जिंकलेल्या आहेत. 24 धावा झाल्यात, 31 रचूनी करायच्या आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे षटक खूप महत्वाचं असेल. कल्पेश गोवारी विकेट टेकर गोलंदाज. 15 चेंडू 31 धावा या मॅच मध्ये करायच्यात. फुलटॉस क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. फलंदाज बाद होईल तिथे निलेश भोईर बघा आनंद साजरा करत असताना काही महत्वाची विकेट मिळाली आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये टीम नागावला. सेमीफायनलची मॅच आपल्याला कव्हर करायची. लक्षात घ्या तिथे चांगला झेल टिपला निलेशने. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. या स्पर्धेतील 5वी विकेट कल्पेश गोवारीच्या नावावरती आहे. रुद्रमाई आलेत. मगाशीच उल्लेख केला विकेट टेकर गोलंदाज आहे कल्पेश गोवारी. योगेश फौजदारने ज्या धावा बनवल्या त्याही फायदेशीर पडू शकतात या मॅच मध्ये. आणि 55 धावा चेस करायच्या. तिथून मी मगाशीच उल्लेख केला निलेश भोईरचं एक षटक येणं बाकी अजूनही. तोही डावकऱ्याचाच गोलंदाज आहे. त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक करू शकतो कौसा संघ. 24 वरती 2 विकेट गेलेत. हॅट्रिक बॉल आहे. 14 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. यामध्ये 2 बॉल महत्वाचे असतील कल्पेश गोवारी फॉर एंड कडनं. इथे चेंडू हवेत आहे. हॅट्रिक पूर्ण होईल का? आणि झालीये. कल्पेश गोवारीच्या नावावरती विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील 6वी विकेट कल्पेश गोवारीच्या नावावरती. कल्पेश गोवारीच्याच नावावरती आहे. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते कल्पेश गोवारीच्या माध्यमातून. सर्व काही सुरळीत सुरू होतं. एकाच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 23 धावा आल्या होत्या. मात्र कल्पेश गोवारी आले, 3 विकेट घेतल्या, 1च धाव दिली, 5 बॉल फेकलेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 रन्स करायचे आहेत. आता जे काय करायचे ते रोहित पाटीलला करायचे या मॅच मध्ये. हस्त क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट या खेळामध्ये कधी पलटवार होईल हे सांगता येत नाहीये. काल 12 बॉल 18ची मॅच जगदंबा वाकलम बी संघाने जिंकली. सुपर 8ची मॅच आणि त्यानंतर तो संघ सेमीफायनल मध्ये गेला. क्रिकेट या खेळामध्ये कधी काही होऊ शकतं असं नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या म्हणजे मॅच संपली असं नाहीये. कल्पेश हॅट्रिक पूर्ण केली आहे. आणि इथेही झेल टिपलाय. अजून एक धक्का आपल्या पाहायला मिळतोय. फोर्ट्रिक पूर्ण केलेली आहे. श्रीलंकाचा गोलंदाज लसिक मलिंगाची आठवण करून देणारी फोर्ट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. विश्वचषक मध्ये आपण पाहिली होती. फलंदाज बाद. हॅट्रिक पाहायला मिळाली ती कल्पेश गोवारी ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत 7 विकेट घेतलेले आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी. आता 12 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. पहिल्या डावात 4 विकेट गेले होते. दुसऱ्या डावात 4 विकेट घेतलेत आणि 4चे 4 विकेट आपण पाहिलं तर कल्पेश गोवारीच्या नावावरती अगोदर 3 आणि आता 4 अशा 7 विकेट कल्पेश गोवारीने आतापर्यंत घेतलेले आहेत.
निलेश भोईरचं षटक अजूनही बॅलन्स आहे या मॅच मध्ये. आणि आता निलेश आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. दिवा चषक मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये अर्धशतक वाडेकरच्या विरुद्ध टोकल्या. त्यानंतर निलेश भोईर त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा त्यांनी पटकावली. अनेक विकेट सुद्धा त्या स्पर्धेत निलेशच्या नावावरती होते. तोच निलेश भोईर आलेला आहे. मॅच होती कुठे बाळू सर. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1च रन आली, 4 विकेट आल्या. त्यामुळे आता रोहित मैदानात जोपर्यंत आहेत आणि आता नवीन बॅटर हर्षांक आलेले आहेत. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, 4-4. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 रन्स करायचे आहेत. कव्हरच्या वरून बॉलला पाठवलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा पार. रोहितच्या बॅट मधून आलाय चौकार. मगाशीच उल्लेख केला, रोहित जोपर्यंत मैदानात आहेत ते कधी मॅचला कलाटणी देतील, नागाव संघाला ते कधी मॅच जिंकून देतील. पण त्याचमुळे ते आय थिंक रुद्र माईला थोडेसे मागे थांबवत होते. कदाचित एक डावखुऱ्याचा बॅटर त्यांना थांबवायचा होता. मग खेळाडू कशामधनं रुद्रला प्रमोट केलं. तिथून रुद्र पहिल्याच बॉलवरती विकेट. रुद्र सुद्धा या टीमचा एक जबरदस्त बॅटर आहे, पॉवर हिटर आहे. मग आता बघायचं 11 बॉलमध्ये 27 करायचे आहेत निलेश. इथे चेंडू उंच गेलाय. प्रशांत झेल तिथे टिपलाय. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे निलेश भोईरच्या खात्यामध्ये. फलंदाज रोहित पाटीलची खेळी समाप्त. खेळपट्टीवर जोरात आपडली, त्यामुळे तसं करू नका प्लीज. कारण की खेळपट्टीला आम्ही मगाशी चर्चा केली बाळू सर आम्ही, की खेळपट्टीला अजूनही काही झालं नाही, मात्र त्यासाठी तुम्ही बॅटने उपट घालू नका. थोडं सहकार्य करा. 28 धावा झाल्या, 27 अजूनही करायच्यात. विकेट 5 गेल्यात, त्यामुळे धावा आता कंपल्सरी करायच्या आहेत, लक्षात घ्या. 10 चेंडूमध्ये 27. प्रशांत पाटील एक जबरदस्त झेल टिपलाय. पलटवार खऱ्या अर्थाने कल्पेश गोवारीने केला. आणि मी मगाशी उल्लेख केला निलेश भोईरचं षटक येणं बाकी आहे आणि यासाठी निलेशला थांबवलं होतं. कल्पेश गोवारी आपण पाहतोय जबरदस्त डबल हॅट्रिक त्याने पूर्ण केली आहे. जबरदस्त टेलिकास्ट विजय पवार यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पंचांच्या भूमिकेत. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 आता कंपल्सरी करायचे आहेत. नागाव टीमच्या विकेट जास्त गेलेत. कल्पेश गोवारीकडे बॉल गेल्यानंतर दुसरी धाव घ्यायची की नाही हा प्रश्न जरूर पडतो आणि ते सिंगलच मिळाली आहे. धावसंख्या 29 वरती 5. उद्या पहिल्याच मॅच मध्ये जुनी डोंबिवली वाडेकर तुम्हाला बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचे, लक्षात घ्या. उद्या 9 चेंडू 26 ची गरज. निलेश भोईरचा पुढचा बॉल. इथे विकेट धोक्यात आहे. निलेशला विकेट मिळेल का? कारण की कल्पेश गोवारी डाऊन दी बॉल, त्यामुळे चूक होणार नाहीये. अजून एक धक्का नागाव टीमला. बाळू सर पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या होत्या आणि जर आता स्क्रीनवर तुम्ही पाहिलं तर 29 वरती 6 विकेट गेलेत. नागावच्या 8 बॉलमध्ये 26 करायचेत. सूरज मडवी आलेत. आपण पाहतोय.
साईनाजी टकले यांच्याकडनं कल्पेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांनी घोषित केलेलं आहे. आणि जबरदस्त गोलंदाजी. मात्र काय घडलंय मैदानामध्ये, यष्टिरक्षक आपण पाहतोय चूक करत असताना. यष्टिरक्षक आपण पाहतोय विजय तिथे आहेत आणि त्यांच्याकडनं झाली चूक. धावा मिळाल्या 4. बॅटची एज होती. आता मग असंच म्हणावं लागेल की हा झेल ड्रॉप झालाय. निलेशला ही 3री विकेट मिळाली असती या ओव्हरमधली. मात्र चौकार मिळालाय तो नागाव टीमला. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा करायच्या आहेत. सूरज मडवीने अशा बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. 9 सेकंडला रोहित पाटील यांचे बंधुराज प्रेम पाटील आहेत. त्यामुळे मॅच संपली नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. मी मगाशीच उल्लेख केला की सूरज मडवीने अशा मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत नागाव टीमला. चेंडू शिल्लक आहेत 6. धावा करायच्या 16. कंपल्सरी 16 धावा करायचे आहेत. जो चौकार आला एस्ट्रेशकडनं झालेली चूक आणि त्यानंतर आलेला हा षटकार, त्यामुळे पलटवार झालेला आहे. 1 षटक कल्पेशने टाकलंय, 1 षटक निलेशने टाकलंय, 1 षटक सिनियर ओमकारने टाकलंय आणि आता कदाचित ज्युनियर ओमकार येतील. त्यामुळे 3रे पंच आता मैदानात जावं लागेल. चला 3रे पंच नितेश पाटील. लक्षात घ्या पहिल्या डावात कौसाचे 4 विकेट गेले होते, नागावचे 6 विकेट गेले. त्यामुळे 16 कंपल्सरी करायचे आहेत. शेवटच्या 2 बॉलवरती 10 आल्या. निलेश भोईर तेच सांगतायत तुम्हाला किपिंग चांगली करायची होती. तो चौकार आला, त्यानंतर षटकार आला. सहा चेंडू 16 धावांची गरज. ज्युनियर ओमकार आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 16ची मॅच. कोणता संघ निजे संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल याचं उत्तर तुम्हाला मिळेल. 6 बॉल 16 या क्रीडांगणामध्ये महाग नाहीयेत. धावा होतात. पहिलाच बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि झेल तिथे टिपलाय. 7वा धक्का लागलाय नागाव टीमला. चेंडू शिल्लक आहेत 5. धावा करायच्या 16. विजय टकले त्यामुळे झेल सुटणं थोडंसं कठीण आहे. ज्या पद्धतीने त्यांचं बॅलन्स तुम्ही पाहिलं, लॉंग ऑफ वरनं वेगाने आले आणि त्यानंतर झेल टिपले आणि आता 9व्या क्रमांकावरती फलंदाज येत आहेत यश पाटील. चला यश पाटील आलेत 5 बॉलमध्ये 16. सुरतला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. 7 विकेट गेलेत. बाळू सर पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या. मलाही वाटलं मॅच थोडीशी एकतर्फी आहे. 18 बॉलमध्ये फक्त 32 हव्या होत्या. 5 बॉलमध्ये 16 करायचे. डावखे हाताचे फलंदाज आले त्यामुळे आता गोलंदाज सुद्धा डावखे हाताचे आहेत. 3रे पंच नितेश पाटील सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहे. पंच कोणाला नेमावं ज्याने क्रिकेट खेळलंय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. पाच चेंडू 16 धावांची गरज. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. विजय तिथे त्यामुळे चूक होणार नाहीये. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत. आता चेंडू शिल्लक आहे 4. धावा करायच्या 16 आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज ओमकार पाटील. थोडासा ऍडव्हान्टेज होता, मात्र यश लवकर बाद झालेत. उदय मडवी आलेत, प्रसिद्ध युट्यूबर सुद्धा आहेत. मात्र आता संघ अडचणी सावकडलाय. 8 विकेट गेलेत बघा. नागाव संघ असं वाटलं होतं सामना सहज जिंकेल, त्याच नागाव टीमला आता 4 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. जिथून बाळू सर डबल विकेट हॅट्रिक घेतली. कल्पेश गोवारीने 4 विकेट आणि बॅटिंग करत 28 धावा सुद्धा केल्या.
त्याच कल्पेश गोबारेंनी या स्पर्धेत पहिल्या मॅच मध्ये खंबालपाड्याच्या विरुद्ध 56 केल्या होत्या. इथेही चांगला चेंडू आहे. योगेश सर काय घडलंय? रन नाहीये ना? डॉट बॉल आहे. नाही, योगेश सरांचं लक्ष बरोबर आहे बघा. रन सुद्धा नाहीये लक्षात घ्या, आणि स्ट्राईक सुद्धा नसेल. 3 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. 3 चेंडू 16 धावांची गरज, आणि या दरम्यान लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता, त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 2 चेंडू आणि आता 12ची गरज आहे. म्हणजेच काय, 2 षटकार मारावे लागतील उदय मडवीला. दोन चेंडू 12. या बॉलवरती जर षटकार आला तर मजा येईल या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स, सीमा पार जाईल. 1 चेंडू आणि 8 डावा कंपल्सरी करायचे आहेत. मायरा 11 आयगाव देवी 12-13 नागावला. 1 बॉल 8 कंपल्सरी. आणि ज्या प्रकारे पहिल्या दिवसापासून आपण उल्लेख केलेला या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बाईक आहे, मात्र फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत लक्षात घ्या. त्यामुळे एकच संधी सेमी फायनल पर्यंत तुम्हाला जे काय करायचंय ते. आणि बघायचंय कल्पेश गोवारीने सुद्धा आज जबरदस्त कामगिरी केली आहे. 1 बॉल आणि 8ची गरज. हा चांगला चेंडू होता, आणि आई गावदेवी अंकुश 11 कौसा संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच